महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे जिथून भारतातील दोन सर्वात मोठ्या पेनिन्सुलर रिव्हर्स गोदावरी आणि कृष्णा उगम पावतात. पण तुम्हाला माहित आहे का, गोदावरीला दक्षिण गंगा का म्हणतात? कृष्णा नदी महाबळेश्वरमध्ये एका गायीच्या तोंडातून कशी निघते? आणि तापी ही नदी उलट्या दिशेने म्हणजे ईस्ट ते वेस्ट का वाहते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण नदी प्रणाली, उगम, प्रवाह, ट्रिब्युटरीज, महत्त्वाचे डॅम्स, सर्व महत्त्वाचे मुद्दे. हा व्हिडिओ एकदा नीट बघितला तर नद्यांचा चॅप्टर कायमचा क्लिअर होईल. आधी एक मोठी गोष्ट समजून घेऊ. महाराष्ट्रातील सर्व नद्या 5 रिव्हर बेसिन्समध्ये विभागल्या आहेत. त्या आहेत गोदावरी बेसिन, कृष्णा बेसिन, तापी बेसिन, नर्मदा बेसिन आणि वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स. यातील गोदावरी आणि कृष्णा या बे ऑफ बेंगालला जातात, म्हणजे पूर्वेकडे वाहतात. तापी आणि नर्मदा या अरेबियन सीला जातात, म्हणजे पश्चिमेकडे वाहतात. आता सुरुवात करूया महाराष्ट्राची जीवनदायिनी गोदावरीपासून. उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. उंची 1066 मीटर, एकूण लांबी 1465 किलोमीटर. भारतातील दुसरी सर्वात लांब नदी गंगानंतर. महाराष्ट्रात वाहते 668 किलोमीटर. प्रवाह नाशिक ते औरंगाबाद ते नांदेड ते तेलंगणा ते आंध्र प्रदेश ते बे ऑफ बेंगाल. दक्षिण गंगा का म्हणतात? कारण जशी उत्तर भारतात गंगा पवित्र आहे, तशीच दक्षिण भारतात गोदावरी पवित्र मानली जाते. कुंभमेळा नाशिकमध्ये गोदावरी काठीच होतो. महत्त्वाच्या ट्रिब्युटरीज: प्रवरा, मुळा, पूर्णा, वर्धा, वेणगंगा, पैनगंगा, मांजरा, इंद्रावती. महत्त्वाचे डॅम्स: जायकवाडी धरण, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात. हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे इरिगेशन प्रोजेक्ट आहे. एक्झाममध्ये हे नक्की येते. गंगापूर धरण, नाशिकजवळ. आता येऊया भारतातील चौथा लॉंगेस्ट रिव्हर कृष्णाकडे. उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, उंची 1337 मीटर. इथे एक रंजक गोष्ट आहे. महाबळेश्वरमध्ये एका शिवमंदिरात गायीच्या तोंडातील स्टॅच्यूमधून पाण्याची धार निघते, तीच कृष्णा नदी. एकूण लांबी 1280 किलोमीटर. महाराष्ट्रात वाहते फक्त 282 किलोमीटर. नंतर कर्नाटका आणि आंध्र प्रदेशमध्ये जाते. प्रवाह सातारा ते सांगली ते सोलापूर ते कर्नाटक ते आंध्र प्रदेश ते बे ऑफ बेंगाल. महत्त्वाच्या ट्रिब्युटरीज: भीमा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, घटप्रभा, मालप्रभा, तुंगभद्रा. भीमा ही कृष्णाची सर्वात महत्त्वाची ट्रिब्युटरी आहे. ती भीमाशंकर पुणे जिल्ह्यामधून निघते, जे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महत्त्वाचे डॅम्स: कोयना धरण, महाराष्ट्रातील सर्वात मोठे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्ट. सातारा जिल्हा 1967च्या भूकंपाने प्रसिद्ध. उजनी धरण, भीमा नदीवर, सोलापूर जिल्हा. पुणे सोलापूरच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे. आता एक स्पेशल नदी, तापी. स्पेशल का? कारण ही नदी ईस्ट ते वेस्ट वाहते, अरेबियन सीला जाते. भारतात फक्त 3 मोठ्या नद्या ईस्ट ते वेस्ट वाहतात: नर्मदा, तापी आणि माही. हे एक्झाममध्ये नेहमी येते. उगम मध्य प्रदेशमधील बेतूल जिल्हा, सातपुरा रेंज जवळ. एकूण लांबी 724 किलोमीटर. महाराष्ट्रातून वाहते अमरावती, बुलढाणा, जळगाव. नंतर गुजरातमधून सुरत जवळ अरेबियन सीला मिळते. महत्त्वाच्या ट्रिब्युटरीज: पूर्णा, गिरणा, वाघूर, पांझरा, बोरी. महत्त्वाचे डॅम्स: हतनूर धरण, जळगाव जिल्हा. अपर तापी प्रोजेक्ट म्हणून ओळखले जाते. गिरणा धरण, नाशिक जिल्हा. गिरणा ही तापीची ट्रिब्युटरी. नर्मदा महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून थोडी वाहते, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र बॉर्डरवर.
ती महाराष्ट्राची नदी नाही, पण बाउंड्री म्हणून महत्त्वाची आहे. आता वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स या वेस्टर्न घाट्समधून उगम पावतात आणि थेट अरेबियन सीला जातात. लांबी कमी पण वेग खूप जास्त, त्यामुळे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवरसाठी आयडियल. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स: उल्हास नदी, मुंबई, ठाणे, रायगड. मुंबईच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाची. वशिष्ठी नदी, रत्नागिरी जिल्हा. काजळी/सावित्री नदी, रायगड जिल्हा, महाडजवळ. वेण्णा नदी, सातारा जिल्हा, महाबालेश्वर जवळ. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं महाराष्ट्रातील संपूर्ण नदी प्रणाली. पुढच्या व्हिडिओमध्ये येणार आहोत महाराष्ट्रातील सिंचन प्रकल्प संपूर्ण विश्लेषण, जो याच टॉपिकचा पार्ट 2 आहे. तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.